सिद्धेश्वर पेठ येथील लक्ष्मी मार्केट जवळ असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे। त्यामुळे सिद्धेश्वर मंदिराच्या गेटवर मोठी दुर्गंधी पसरली असून या शौचालयामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे। यामुळे सिद्धेश्वर मंदिराकडे येणाऱ्या भक्तांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी शौचालय असणे योग्य नाही। मंदिरासमोरील शौचालय त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी यापूर्वी विविध सामाजिक संघटना आणि भक्तांकडून करण्यात आली होती। पण पालिका प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने आता भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। सोलापूर शहर युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त उंबासे सर यांना श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरापाशी ईशान्य भागात असलेला जे प्रवेशद्वार आहे, जे मागच्या अनेक वर्षापासून तिथं सार्वजनिक शौचालय आहे, आपल्या विष्णू घाटापाशी तिथं मानाचा आजोबा गणपती ह्या गणपती विसर्जन सोहळा त्या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी घाण पाणी आपल्या पवित्र तलावाच्या पाणीमध्ये मिश्रित होऊन ते सर्वांच्या निदर्शनास आलं। सर्व भक्त याबद्दल नाराजी व्यक्त करत होते आणि आज नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो, त्यांना निवेदन दिलो आणि तात्काळ तो शौचालय त्या ठिकाणी पाडण्यात यावा आणि ते प्रवेशद्वार स्वच्छता करून त्या ठिकाणी भाविकांसाठी उघडं करण्यात यावं, हे मागणीसाठी आम्ही सर्व लोक इथं आलेलो।